सर्वांना नमस्कार. नाशिकच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये आपण आता आज काही चर्चा करणार आहोत. पण व्याख्यान नाही करणार. पण मी शिक्षक जर असलो तर मी कॉलेजसारखं व्याख्यान नाही करणार. मी सरांबरोबर थोडी चर्चा करेन. त्यापूर्वी इतिहास म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे. कॉलेजमध्ये जी व्याख्या आपण शिकतो, इतिहास म्हणजे भूतकाळाचं वर्णन, अधिकार, तर ही नसून इतिहास शिकायचा कशासाठी? इतिहास यासाठी शिकायचा ज्या माणसाला किंवा ज्या प्राण्याला म्हणता येईल. म्हणजे एक लक्षात घ्या, आपण स्वतःला अजूनही मनुष्य प्राणी असं म्हणतो. इतरांना प्राणी म्हणतो, आपण मनुष्य प्राणी आहोत. म्हणजे आपण प्राणीच आहोत, पण मनुष्य होण्याच्या वाटचालीकडे चाललेलो आहोत. ही प्राण्याकडून मनुष्य होण्याची जी वाटचाल आहे ते माणसाचं वेगळेपण असं की त्यांनी इतिहासाचा अभ्यास केलेला आहे. मीन्स काय, तर त्याच्या जीवनामध्ये भूतकाळात ज्या चांगल्या वाईट, चांगल्याच नाही नुसत्या किंवा नुसत्या वाईटच नाही, तर चांगल्या वाईट ज्या घटना घडल्या त्या घटनेचा अभ्यास करून त्यांनी वर्तमान सुखकर बनवलंय अधिक आणि भविष्यकाळ उज्ज्वल बनवण्याचा प्रयत्न करतात. हीच त्रुटी नेमकी इतर प्राण्यांमध्ये आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि आपण सगळ्यांनी मेंढरांचं कळप बघितलेलं आहे. मेंढरं काय करतात? तुम्ही जर बघितलं मेंढरांना तर हजारोच्या संख्येने जरी कळप असला तरी सुद्धा त्या मेंढरांच्या कळपामध्ये एक मेंढर लीड करत असतं आणि त्याला बाकी फॉलो करत असतात. म्हणजे पहिलं मेंढरू जर एखाद्या खड्ड्यातून गेलं तर अख्खे मेंढर त्या खड्ड्यातून जातात, बाहेर जागा असताना पण जातात. हे नेहमी होतं. त्याच्यात काय अपघात होतो वाटेल काय होतं, हे नेहमी होतं. हे कशामुळे होतं का ते मागचं विसरून जातात का आपण या खड्ड्यातून गेल्यानंतर आपल्याला लागतंय की ते इतिहासाचा अभ्यास नाही करत. आपलं मेंढरू होऊ देऊ नका. माणसाने स्वतःचं मेंढरू होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला इतिहासाचा डोळसपणे अभ्यास करायला पाहिजे. इतिहासाच्या विद्यार्थी इन सेन्स माणूस आजन्म विद्यार्थी असतो. तो नेहमी शिकत असतो, सतत शिकत असतो. कारण इतिहासाचं पूर्णपणे आकलन आपल्याला कधीही होत नाही, कारण आपल्याला इतिहासाचे सगळे पुरावे कधी सापडत नाही. त्यामुळे इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी आपण सगळे आजीवन विद्यार्थी राहिले पाहिजे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट आणखी प्रकर्षाने पाहिलं पाहिजे. इतिहासाचा विद्यार्थी कुणाच्याही बाजूने नसतो आणि कुणाच्या तर विरोधात बिलकुल नसतो. आपण हे जर तुम्हाला इतिहासाचा विद्यार्थी आणि अभ्यासक व्हायचा असेल तर, अदरवाईज आपल्या हितच संबंधाला गोंजारून काय करायचं असं तो इतिहासकार होत नाही. तो म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. इतिहासाची एकही घटना अशी नाही ज्या घटनेमुळे काही वाद निर्माण होत नाही. त्याचं कारण काय? घटना तर एकच असते, पण घटना आली का लगेच त्याचा वाद सुरू होतो. त्याचं कारण असं आहे. आणि जेव्हा आपण जसं म्हणतो इतिहासाचं मुख्य उद्दिष्ट असं आहे का इतिहास मांडताना तो वस्तुनिष्ठ मांडला पाहिजे, आहे तसं मांडलं पाहिजे. मला आवडला म्हणून तो इतिहास बरोबर नाही किंवा तुम्हाला आवडला नाही म्हणून बरोबर नाही असं इतिहासात होत नाही. मला आवडला तरी इतिहास आहे, घटना घडलेल्या आहेत. मला नाही आवडला तरी तो तसाच आहे. त्यामुळे माझ्या आवडीवर तुमच्या आवडीवर काही फरक, त्याचा काही चांगलं वाईट काही खरं खोटं पण ठरत नाही. मग एकच घटनेवर वाद काय होतो? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे का आपल्याला म्हणजे भारताचं आपल्या सगळ्यांचं दुर्दैव असं आहे. भारतामध्ये प्रत्येक एका फुटावर जर तुम्ही खोदलं तर तुम्हाला इतिहासाचे काहीतरी पुरावे सापडतील. पण आपल्याला इतिहासाची दृष्टी नाही. इतिहास हा पुराव्यांच्या आधारे असतो हेच आपल्याला अजून कोणी सांगत नाही. आणि आपण तसं कळत पण हे सांगताना पण जे समोर आपल्या येतं मग तुम्ही म्हणाल मग पुराव्याचा इतिहास नसतो का? मग आतापर्यंत आलेला तो इतिहास पुराव्याचा नाही का? मग इतिहास नाही का? तो इतिहास आहे, पण तो अर्धवट इतिहास आहे किंवा अपूर्ण आहे. इतिहासाची घटना नेहमी आपण इतिहास लिहिताना नेहमी असं म्हणतो किंवा म्हणावं, म्हणत नसलो तर म्हणावं. काय म्हणतो? या पुराव्याच्या आधारे ही घटना किंवा हे असं घडलं असावं. मे बी
इतिहास नेहमी मे बी असतो, कारण पूर्णपणे पुरावे आपल्याला मिळालेले नसतात. आणि जे मिळालेले आहे तेच त्याचं पूर्णपणे आकलन आपल्याला झालंय का नाही हे पण नाही सांगतात. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी उदाहरण लक्षात ठेवायचं. आपल्या सगळ्यांना कोळी किंवा फिशर माहिती, जो समुद्रामध्ये आणि नदीमध्ये जाळं टाकतो. तो जाळं कशाला टाकतो? तो जाळं याच्यासाठी टाकतो का त्या पाण्यामधून बाजारामध्ये ज्या प्रकारच्या माशाची मागणी आहे तो मासा पकडण्यासाठी तो जाळं टाकतो. त्याचं उद्दिष्ट असतं त्या प्रकारचे मासे पकडणं. तो जाळं टाकतो. जाळं टाकल्यानंतर त्याच्या जाळ्यामध्ये फक्त मासेच येतात का? तर येत नाही. मग त्या नदीमध्ये समुद्रात काही चपला असतील, काही खेकडे असतील, काही झिंगे असतील, वाटेवर त्या समुद्रात किंवा त्या नदीमध्ये जिथं जाळं टाकलं तिथं जे जे असेल ते त्या जाळ्यामध्ये येतं. तो कोळी आणि फिशर काय करतो, त्या जाळ्यातलं त्याला जे पाहिजे तेवढं घेतो. म्हणजे त्याला माहिती आहे पॉपलेटला मागणी, तो तेवढंच घेतो आणि बाकीचं टाकून देतो. नेमकं इतिहासकारांचं पण असंच आहे. ते काय करतात, मी हे जनरलाइज वाक्य करत नाही. काही सन्माननीय इतिहासकार आहेत जे आहे तसं ते मांडतात, हे कॉमन नाही. पण बहुसंख्येने असं होताना दिसतं. इतिहासात वाद का होता त्याचं कारण सांगतो. तो जसं त्याला पाहिजे तसं घेतो आणि मग तो सांगतो का मी या नदीतून मासे घेतले. तसं बहुसंख्य इतिहासकारांचं पण आहे. ते सांगतात मी या संदर्भातून हा संदर्भ घेतला. तो घेतल्यानंतर त्याने जो संदर्भ घेतला तो तेवढा संदर्भ तिथे अवेलेबल आहे का? त्याच्या जसं माशा त्या नदीसारखे अनेक संदर्भ आहेत जे त्याने ते कदाचित दुर्लक्षपणे असेल, अजाणतेपणे असेल किंवा जाणीवपूर्वक असेल, ते संदर्भ जे त्याच्या म्हणण्याला हितसंबंधाला पूरक नाहीत असे संदर्भ तो घेत नाही. नेमकं इतिहासाचं वर्तमानात असंच व्हायला लागलं. संदर्भ जरी घेतले तरी त्याला त्याचं आकलन होईल का, पूर्णपणे त्याचं आकलन झालंय का, तर हे पण नाही सांगता येत. त्याचं आणखी एक उदाहरण आपल्याला बघता येईल. समजा आता आपण इथं बसलेलो आहोत आणि काही नैसर्गिक आपत्ती आली आणि ही बिल्डिंग खाली गेली. 1000 वर्षानंतर ह्या बिल्डिंग मधले काही अवशेष सापडले. समजा हा कॅमेरा सापडला, ही छत्री सापडली, हे सापडलं, हे सापडलं. तर आधी जर हे सापडलं फक्त माझा हा कागद आणि पेन सापडला, तर ज्याला तो पेन आणि कागद सापडेल तो असं म्हणेल की नाही इथं काहीतरी लिहिण्या वाचण्याचं काम चालू होतं. काय चालू होतं? लिहिण्या वाचण्याचं. परत काहीतरी उत्खनन झालं आणि कॅमेरा सापडला, तर दुसरं असं नाही इथं काहीतरी स्टुडिओ व्हिडिओ शूटिंग बिटिंग असं काहीतरी होतं. याचा अर्थ असा आहे का ज्याने आधी सापडले ते बरोबर नाही, ते बरोबर आहे पण ते अर्ध बरोबर आहे. कॅमेऱ्याला पण अर्ध बरोबर आहे. याचा अर्थ माणसाला जेव्हा पुरावा सापडेल त्या पुराव्याच्या आधी तो बोलतो, पण ते बोलताना सुद्धा माणूस, इतिहास अभ्यासक हा सुद्धा एक माणूस आहे हे आपण विसरतो. किंवा तो इतिहासकार स्वतःला तसं प्रिडिक्ट करतो का मी जे सांगतो ते अंतिम सत्य. असा जर इतिहासकार म्हणत असेल, एक तर तो अडाणी असतो किंवा तो एक लबाड असतो. तू सॉरी टू से मी त्याला लबाड म्हणतो, पण ते त्याच्यामुळे खूप वाद होतो. ते का होतं असं का होतं? तर माणूस हा ज्या धर्म, संस्कृती, कल्चर, जात, आर्थिक स्थिती, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक स्थितीमधून लहानाचा मोठा होत असतो, त्या सगळ्याचा प्रभाव त्याच्यावर असतो. आणि मांडताना सुद्धा ते सगळं त्याच्या लिखाणामध्ये येत असतं. आणि म्हणून पुरावे जरी मिळाले तरी सुद्धा ती गडबड होत असते. म्हणून पुरावे जरी मिळाले तरी सुद्धा ते आपल्याला पुन्हा तपासून पाहिलं. जोपर्यंत तुम्ही पुरावे तपासून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला खरा इतिहास लोकांसमोर, जनतेसमोर आणि समाजासमोर, राष्ट्रासमोर मांडता येणार नाही. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी अतिशय सजग राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलो, इतिहासकार हा कुणाच्या बाजूने नसतो आणि कुणाच्या विरोधात तर बिलकुलच नसतो. तो फक्त इतिहासाचा विद्यार्थी असतो. याच्यापैकी दोन्ही जरी कोणी असेल तरी तो इतिहासकारचा विद्यार्थी म्हणून आपल्याला घेता येत नाही. इतिहास हा वस्तुनिष्ठेच्या जवळ जाणार असतो. आपण त्याच्या जवळ जे मिळालं ते तसं मांडण्याची हिंमत आणि स्वीकारण्याची हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे, तर तो इतिहासाचा विद्यार्थी होतो. या अनुषंगानेच
म्हणजे मी जो अभ्यास करतो आहे त्या ह्या अनुषंगानेच जितकं पुरावा तितकंच बोलावं असं आमचे जे अभ्यासक किंवा आमच्या आधीचे जे शिक्षक होते त्यांनी आम्हाला शिकवलंय की पुराव्याशिवाय काही बोलू नये, आणि जो पुरावा असेल तर तो मला आवडला आणि नाही आवडला तर तो स्वीकारल्याशिवाय तो राहू नये, तरच तुम्ही इतिहासाचे विद्यार्थी व्हाल. अदरवाईज तुम्ही कुणाची तरी भक्त व्हाल किंवा कुणाच तरी विरोधक व्हाल. हे दोन्ही इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी होऊन चालणार नाही. याच अनुषंगाने नाशिकच्या इतिहासाच्या अनुषंगाने काही करता येईल का आपल्याला, यासाठी म्हणून मी अभ्यास सुरू केला. जो करता आला मला, जो पुरावा गोळा करता आला तो मी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आपण आता नाशिकचा इतिहास जो आहे हा नाशिकच्या वस्तीमध्ये सुरुवातीचा माणूस कधी आला असेल असा मला प्रश्न पडला होता. पहिला माणूस कधी वस्ती, आता जसं मी इथं बसले राजनगर आहे, गंगापूर रोड आहे, नाशिक रोड आहे, सातपूर आहे, वाटेल नाशिकचे वेगळे भाग आहे, पण पहिली वस्ती कुठं झाली असेल? कुठंतरी झाली असेल ना, काही एकाच वेळेस सगळे आले असतील असं नसेल ना, कुठंतरी पहिली. मला पडलेला प्रश्न होता आणि मग तो मी शोधत गेवा तेव्हा मला ब्रिटिशांनी इथं पहिल्या वस्तू असण्याचा थोडा पुराव्याचा प्रयत्न केला होता, आणि त्याच्यातून जे त्यांना पुरावे सापडले ते पुरावे असे होते का निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर जे आहे इथं त्यांना काहीतरी नाशिक इथं पुरावे ते सापडले होते. ते अजून त्याच्यावर खूप अभ्यास होण्याचं गरज आहे, कारण बऱ्याच गोष्टी ब्रिटिशांनी शोधल्या, पण आपण ब्रिटिशांचा अभ्यास पण बायस पद्धतीने करतो. तो बरोबर आहे, आपण राष्ट्रवादाचे आणि करतो, विरोधच होते, पण बऱ्याच गोष्टी त्यांनी चांगल्या पण केल्या, ते पण आपल्याला. इतिहास हा दोन्ही बाजूने असतो, तो वर्तुळ पूर्ण होत नाही. जर त्यांनी संशोधन केलं नसतं, उत्खनन करून ठेवली नसती, तर आपल्याला आपण ज्या इतिहासावर अभिमान करतोय तो इतिहास आपल्याला कदाचित मिळाला असता की नाही याच्यावर शासन करा. त्याच ब्रिटिशांनी आपल्याला नांदूर मधमेश्वर इथं काही उत्खनन आणि काही केलं होतं, काही संदर्भ शोधले होते. त्या संदर्भामध्ये आपल्याला असं सापडले का या ठिकाणी हिमयुगाचे काही पुरावे असणारे अवशेष आपल्याला सापडतात. त्यामध्ये हत्तीचा अवशेष, त्याचे सोंड आणि ते त्याच्या डोक्याचा भाग आपल्याला नांदूर मधमेश्वर सापडला. आणखी 2-3 पुरावे सापडले. याच्यावर आपल्याला असं कन्फर्म नाही अजून संशोधन, पण असं म्हणता येईल का तो नाशिक जिल्ह्यातील ह्युमयुग जे आहे, ICH जे आहे, या ह्युमयुगाचा कालखंडाचा पुरावा आपल्याला नांदूर मधमेश्वरला असावा असं. कारण आजही आपल्याला माहिती आहे नाशिकमध्ये सगळ्यात कमी टेम्परेचर हिवाळ्यात कुठं होतं तर ते आजही निफाडमध्ये होतं, जे नांदूर मधमेश्वरच्या ते एकच ठिकाणी आहे, त्या तालुक्यात एकच ठिकाण आहे. त्यामुळे ते अजून त्याच्यावर जर चांगलं बारीक संशोधन केलं तर नाशिकमधल्या हिमयुगाची स्थिती काय होती, अजून काय काय होतं, तर याच्यावर खूप जास्ती प्रकाश पडण्याची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला आहे. हिमयुगानंतर म्हणजे आपल्याला माहिती आहे सांकलिया शंकरदेव जे असते यांनी बऱ्याच वेळेस नाशिकला पण काम महाराष्ट्रभर त्यांनी काम केलेलं आहे पुरातत्वीय अवशेष खोदून काढण्यासाठी. आपल्या सगळ्यांना माहिती, नाशिककरांना हे माहिती आहे का आपल्याला जुनी काजीगडी जी आहे ज्याला आपण रामकुंडाच्या बाजूला ती म्हणतो, तिथं आपल्याला रोमन काळामधील काही अवशेष सापडलेले आहेत. म्हणजे नाशिकचं वैभव असलेले 1884च्या 44-84च्या आसपास जे सार्वजनिक वाचनालय जे आहे तिथं एक म्युझियम आहे तळावर, त्याच्या ग्राउंडलाच एक म्युझियम आहे. त्या म्युझियममध्ये आपल्याला ह्या रोमन काळातील वस्तूंचा संग्रह त्या ठिकाणी बघायला मिळतो. त्या ठिकाणी आपल्याला रोमनांच्या काळामधल्या विटा, काही रोमन इथं असण्याचे अवशेष जे आहेत ते विटा या ठिकाणी सापडलेले आहेत, ते तिथे ठेवलेले आहेत. म्हणजे नाशिक हे व्यापारिक दृष्ट्या, क्लायमेटच्या दृष्टीने आणि एकूणच व्यवस्थेच्या दृष्टीने नाशिक हे प्राचीन काळापासून हे समृद्ध शहर होतं. याचा उत्तम पुरावा म्हणजे आपल्याला त्या रोमनांचा असलेला अस्तित्वाचा पुरावा, त्या विटा, काही कॉइन्स, काही अन्य अवशेष त्या ठिकाणी सापडलेले आहेत. रोमन व्यापारी म्हणून आले होते, त्यामुळे त्यांचा अस्तित्वाचा पुरावा. नाशिकचं वैभव धार्मिकता आहेच, नो डाऊट, त्याला काहीच आपण नाकारत शकत नाही,
पण त्याचबरोबर इथं आर्थिक महत्वाची राजधानी म्हणून सुद्धा नाशिकचं एक कॅपिटल आहे. आज नाशिकचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे, ते कॅपिटल आहे. तर म्हणजे वाईन सिटी झालेली आहे. आपण मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडं आलेलो आहोत. अनेक मोठे उद्योग नाशिकला आहेत. त्यामुळे ह्याची परंपरा आपल्याला अगदी 2500 वर्ष रोमनांपर्यंत घेऊन जाता येते. तर त्याची सुरुवात रोमन हे व्यापारी म्हणून दिलं. आणखी एक पुरावा आहे नाशिकच्या व्यापाराच्या दृष्टीने, तो जे इथं सातवाहन काळामध्ये असलेले जी लेणी आहेत, ज्याला आपण पांडवलेणी म्हणतो, त्या लेखा त्याचं नाव त्रिरश्म लेणी असं आहे. कारण त्याचं नाव त्रिरश्म लेणी, कारण त्या लेखामध्ये त्रिरश्म लेणी असा उल्लेख आहे. ती सुद्धा लेणी नाशिकमध्ये काय आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. अनेक तालुक्यांमध्ये नाशिकलाच ती लेणी काय, तर त्याचं कारणच असं आहे का सातवाहन कालखंडामध्ये लेणी त्याच ठिकाणी कोरल्या गेल्या, किंवा अगदी गौतम बुद्धाच्या काळानंतरच्या काळामध्ये लेणी त्याच ठिकाणी कोरल्या गेल्या ज्या ठिकाणी व्यापारी मार्ग होते. सातवाहनांची लेणी तिथं काय, ती लेणी फक्त बौद्ध भिक्खूंसाठीच नव्हती. बौद्ध भिक्खू नव्हती म्हणजे वर्षावासाच्या काळामध्ये नाशिक मधली त्या लेण्यांचं, वर्षवास म्हणजे काय ते आपल्याला बरं माहिती का. बौद्ध भिक्खू हे वर्षातले 8 महिने बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी फिरायचे, आणि उरलेले 4 महिने जे आहे ते 4 महिने त्या लेण्यांमध्ये राहायचे. त्यामुळे वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास. पावसाळ्याच्या वेळेस निवासाचं ठिकाण म्हणजे वर्षावास ठिकाण, त्या ठिकाणी ते राहायचे. आणि त्यांच्यासाठी म्हणून त्या धार्मिक कारण म्हणून लेण्या खोदल्या. पण त्याच लेण्यांचा आणखी एक उपयोग होता. तो उपयोग असा होता का त्या लेण्या व्यापारी मार्गावर होत्या. त्यामुळे व्यापारी जे करायचे, व्यापार जे त्या मार्गाने केला जायचा, ते व्यापारी रात्री थांबण्याचं ठिकाण म्हणून सुद्धा लेण्याचा वापर केला जायचा. म्हणजे व्यापार कुठून होता, लेणी कुठं कुठं आहे, तर प्राचीन काळामध्ये आता जे सुरत आहे, भरू कच्छ जे बंदर आहे, तिथून परदेशातून विदेशातून रोम, अरब असे व्यापारी त्या ठिकाणी यायचे. त्यांचा माल सातवाहनांची राजधानी असलेल्या औरंगाबादच्या इथले जे पैठण आहे, आता त्याला प्रतिष्ठान असं म्हटलं जायचं, ती सातवाहनांची राजधानी होती. त्या राजधानीपर्यंत यायचा. तिथून तो नाणेघाटला यायचा. नाणेघाटला उतरून डायरेक्ट तो कल्याणमध्ये एक मार्ग होता. कल्याणला जाऊन नालासोपारा जे आताचे नालासोपारा जे आहे ते प्राचीन काळातलं प्रसिद्ध असं बंदर होतं, आणि तिथं तो माल उतरायचा. एक रोड तिथून नाशिक मार्गे पुरा नालासोपारा त्या ठिकाणी जायचा. त्यामुळे नाशिक हे प्राचीन काळापासून व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचं असं केंद्र आपल्याला राहिलेलं आहे. नुसतं व्यापारच नाही, म्हणजे नाशिकमध्ये रोम आल्याचा काही पुरावे आपल्याला त्या ठिकाणी सापडले. म्हणजे ते काही खेळाचे पट आहेत, बरीच लोक त्याला मंकाला असं बरेच खेळाचे पट आहेत ते, पण ऍक्च्युली ते खेळाचे पट नाही. ऍक्च्युली ते जमीन मोजण्याचं एकक आहे. त्याच्यावर अधिक संशोधन तुम्हाला, म्हणजे मी माझ्या मनात जेव्हा प्रश्न आला तेव्हा मी कांचीपुरमच्या मंदिरात गेलो होतो, तिथे तो पट सापडला. तशाच प्रकारचे पट तुम्ही नाशिकला जोडग्याच्या मंदिरात गेला तर तिथे तुम्हाला ते सापडेल. या लेण्यांमध्ये तिथेही तुम्हाला सापडेल. अगदी अरबच्या काही ठिकाणी, अरब स्थानाच्या काही ठिकाणी सुद्धा ते पट सापडते. ते काय आहेत, रोम ज्या ज्या ठिकाणून व्यापाराने प्रवास करत होते त्या त्या ठिकाणी ते पट तुम्हाला सापडलेले आहेत. मग त्याचा अनेक अर्थ आपल्याला लावता येईल. फक्त तो खेळ नाहीये, खेळ आहे. खेळामध्ये त्याचं रूपांतर खूप नंतर झालेलं आहे. आधी ते वेगळ्या कारणासाठीच ते संशोधन, त्याच्यावर आम्ही आता अभ्यास करतो आहोत आणि थोड्या दिवसात ते मांडणार आहोत. कारण नेमकं ऍक्च्युली त्याचा संदर्भ काय, कारण ते रोम जिथून जात होते किंवा व्यापारी मार्ग होते त्याच व्यापार असलेल्या मंदिराने त्याच्यावर सापडते. जर खेळ असता तर पूर्ण भारतभर सापडले पाहिजे, तर तसं काय होत नाही. मग काही ठिकाणी तर अगदी निर्जन ठिकाणी ते पट सापडते दगडावर. आता निर्जन ठिकाणी खेळायला काही प्रॉब्लेम हे नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का मंदिरामध्ये त्याची जी कहाणी सांगितली जाते का गुराखी खेळत असतील, तर मला एक साधा प्रश्न पडला होता. नाही म्हटली तर त्यावेळेस आपल्याकडे वर्णव्यवस्था ही कडक पाळली जायची, आणि शूद्राला मंदिरामध्ये प्रवेशच जर नसेल तर तो त्याला अगदी गाभाऱ्यात आणि सभामंडपात जाऊन खेळण्याची परमिशन कोणी देण्याचा काही प्रश्न उरत नाही. त्यामुळे गुराख्याने
तो पट खेळायला वापरलास आणि एकाच वेळेस सगळे म्हणजे माझ्यापुढे प्रश्न असा वाटला होता, एकच खेळ हा सारखाच खेळ हा कांचीपुरमच्या मंदिरात पण कसा सापडेल, तो नाशिकला पण कसा सापडेल आणि अरबस्तानच्या रस्त्यावर पण कसं सापडेल. त्यावेळेस तर कम्युनिकेशनची साधनच नव्हती. मग जर साधन नसतील तर हाच खेळ सगळ्यांना माहीत कसं झाला असेल. आपल्यालाही माहिती आहे ब्रिटिशांनी जेव्हा आधुनिक ब्रिटिश काळामध्ये त्यांनी रेल्वे पोस्ट ऑफिस हे जेव्हा सुरू केलं तेव्हा आपलं कम्युनिकेशन मोठ्या प्रमाणात वाढलं. त्याच्या आधी जरी होते पण खेळ सामान्य गुराख्याला खेळत एवढाच शक्यता कमी आहे. त्याचं नंतर खेळात रूपांतर झालं असेल पण मात्र त्याच्यापेक्षा त्याचा उपयोग काहीतरी वेगळा नक्की असेल. या दृष्टीने आम्ही आता त्याच्याकडे बघतो आहोत, संशोधन करतो आहोत. ते लवकरच आपण मांडण्याचा प्रयत्न करू. म्हणजे याचा अर्थ काय की नाशिक हे व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचं केंद्र हे प्राचीन आता जसं महत्वाचं केंद्र आहे त्याची परंपरा आपल्याला तेव्हापासून त्यापर्यंत घेऊन जावं लागेल. हे सातवाहनाच्या काळात आणखी एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे भारतामधला ही जी लेणी आहे ही लेणी भारतातल्या सगळ्या लेण्यांमध्ये अगदी अजिंठा वेळेला लेण्यापेक्षा जुनी लेणी. आपल्याला असं वाटतं आपण सगळीजण अजिंठा वेळेला जातो, चांगलंच आहे ते काय हे नाही, पण त्याच्यापेक्षा जुनी. आणि याचं वैशिष्ट्य असं या लेण्याचं माझ्या अभ्यासात असं लक्षात आलं त्या लेण्याचं वैशिष्ट्य असं आहे का इथं फक्त लेणी नाही ती आपण आर्किटेक्चरच्या दृष्टीने जर लेण्याचा अभ्यास केला तर लेणी बनवण्याची जी प्रक्रिया आहे प्रोसेस आहे. जसं आपण उदाहरणार्थ घर बनवतो, घर बनवताना आधी पाया खणतो, मग विटाचं बांधकाम, मग पिलर्स टाकतो, मग विटा हे करतो, प्लास्टर बिस्टर, हे आपल्याला त्या पक्क घर आपण राहायला आल्यापर्यंतच जे पक्क घर त्याची प्रोसेस माहिती आहे. पण आपल्याला लेणी जी बघतो आपण कोरीव अतिशय सुबक लेणी त्यातल्या मूर्त्या शिल्प हे या स्थितीपर्यंत येण्याला काय प्रोसेसने ते जात असतील याच आर्किटेक्चरच्या दृष्टीने महत्वाचा पुरावा अख्ख्या भारतामध्ये मला माझा जेवढा अभ्यास असेल त्या झाला त्यानुसार फक्त नाशिकमध्ये. म्हणजे लेणीची सुरुवातीची प्रोसेस दगड फोडण्यापासूनची ते प्रोसेस तर लेणी पूर्णत्वास येण्यापर्यंतची अख्खी प्रोसेसचा जर पुरावा कुठं असेल तर तुम्हाला नाशिकच्या लेण्यामध्ये सापडेल. इतकं महत्वाचं दृष्टी लेणी आहे. म्हणजे एक मागच्या महिन्यामध्ये इटली मधले 2 आर्किटेक्चर इथे आले होते, त्यांच्या बरोबर मला ते जाता आलं. ते खास ते बघण्यासाठी म्हणजे आपलं अडचण असं आहे ना आपण काय करतो मी का म्हणतो आपल्याला इतिहासाची जाण नाही. आपण इतिहास निर्माण केलाय. भारतीयांचं वैशिष्ट्य काय त्यांनी इतिहास निर्माण केलाय पण तो जतन नाही करत, तो सांभाळून नाही ठेवत. ही आपली परंपरा आहे आणि ती परंपरा आजही आपण इमानीद्वारे पाळतोय है ना. इटली मधले ते 2 संशोधक आर्किटेक्चरचे असले संशोधक इथं आले होते लेण्यांचा अभ्यास करायला आणि त्यांच्याबरोबर मला जाता आलं. आणि ते गेल्यानंतर त्यांना जे सांगितलं त्या लेण्या आपण तसं नाही करत. म्हणजे आपल्या जगातलं सगळ्यात चांगलं म्युझियम काय आहे तर ब्रिटिश म्युझियम आपण जातो आणि आपण अभिमानाने सांगतो मी इंग्लंडला गेलो आणि ब्रिटिश म्युझियम बघितलं है ना. $50 खर्च केला आणि बघितलं. वैशिष्ट्य लक्षात घ्या ब्रिटिश यांच्या त्या म्युझियम मध्ये ब्रिटिशांचं असं काहीच नाही, 1-2% सोडलं. तिथले सगळे मॉन्युमेंट्स सगळे शिल्प हे त्यांच्या वसाहती ज्या ठिकाणी होत्या त्या ठिकाणून कलेक्ट करून ठेवलं. म्हणजे शिवाजी महाराजांचं ओरिजिनल चित्र कुठं असेल तर तिथं आहे. शिवाजी महाराजांचे महत्वाचे डॉक्युमेंट्स कुठं असतील तर मेंदळेंनी तिकडे जाऊन ते बघितले. अनेक लोक म्हणजे आता सकाळने एक अंक छापलाय शिवाजी महाराजांच्या फक्त चित्रांवर, त्यांचे जे चित्र आहे त्याच्यावर एक अंक छापलं. ते पण कुठे मिळाले युरोप मधल्या लायब्ररीमध्ये मिळाले. इतिहास आपला आपण काय करणार इंग्लंडला जाणार $50 बघणार देणार आणि आपलेच मॉन्युमेंट्स आपण तिथं जाऊन बघणार आणि इथे येऊन सांगणार आम्ही इंग्लंडला जाऊन म्युझियम बघणार. म्हणजे अभिमानानं नाही, ही शर्मेची गोष्ट आहे.
तिथे ब्रिटिश म्युझियम मध्ये सुद्धा 30% मॉन्युमेंट्स भारतीयांचेच आहेत, जे इथून त्यांनी घेऊन गेले. का घेऊन गेले? अजूनही बऱ्याच प्रमाणात गावागाव, मी जे आधी म्हटलं ना तुम्हाला, का दोन फुटावर खोदा तुम्हाला इतिहासाचे पुरावे सापडतील. आपल्या आजूबाजूला इतिहास आहे, पण आपल्याला इतिहासाचं भान नसल्यामुळे, किंवा जेव्हा जो इतिहास असतो तर आपण धर्म, संस्कृती, परंपरा, जात, वर्ग, वर्ण, गरीब, श्रीमंत अशा चष्म्यातून त्याच्याकडे बघितल्यामुळं आपण इतिहासाचा खरा अभ्यास नाही करत. आणि तीच गोष्ट म्हणजे आज आपण हे का करतोय, म्हणजे आज हे जे आपण चर्चा करतोय, ब्रॉडकास्ट करतो, सगळे आपण चर्चा करतो, हे का करतोय? हे कोणी आपल्या ठेवलं नाही ना सांभाळून. जर ठेवलं असतं तर लोकांना माहिती झालं असतं, आणि माहिती झालं याची गरज नसती पडली. याची गरज पडणं हेच आपलं दुर्दैव आहे की नाशिकला 2500 वर्ष जुना इतिहास आहे, पुराव्यांच्या आधारे लिहिलेला. तो मात्र आपल्याला माहित नसल्यामुळे ह्या असे ब्रॉडकास्ट आपल्याला फुटकळ करावं लागतात. हे आपलं दुर्दैव आहे, कारण आपण इतिहासाचं भान अजूनही आपल्याला आलेलं नाही. आपला इतिहास आपण नेटवर शोधतो. नाशिक शोधायचं काय करणार? नेटवर शोधणार. अरे तुझ्या म्हणजे नाशिकच्या सगळ्या लोकांना आव्हान आहे माझं, किंवा एक प्रश्न पण आहे. नाशिक अशी नगरी आहे जिथं अश्मयुगीन, रोमन, सातवाहन, शिलाहार, आंबीर, राष्ट्रकूट, आदिलशहा, मुघल, अगदी पेशवे, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक याचे प्रायमरी सोर्स असलेला इतिहास असणारा नाशिक एकमेव, माझ्या अभ्यासात तर एकमेव जिल्हा असा आहे की तिथे सगळे प्रायमरी सोर्स उपलब्ध आहे. पण सगळ्यात दुर्दैव नाशिककर त्याच्याकडे जात नाही. आपण तो बघत नाही. आपल्या जिथं आपण हे शूटिंग करतो आहोत किंवा जे बोलतो आहोत त्याच्या अगदी 1.5 किलोमीटरवर 2500 वर्ष असलेल्या लेण्याचा पुरा आहे, पण आपण तिकडे जात नाही. किती लोकांनी छातीवर हात ठेवून सांगा, कारण माझं आयुष्य संपत आलं, आता जायची वेळ आली, पण मी ते लेण्यावर गेलो. तो पुरावा आहे. तिथं इटलीचे लोक येणार, युरोपचे लोक येणार. आपण बरं, आपला दुर्दैव असा आहे की आपण त्यांच्याबरोबर फोटो काढतो, त्यात आपला अभ्यास करा. आणखी एक नाशिकचं महत्वाची गोष्ट आहे. नाशिक हे सातवाहन काळातली उपराजधानीचं केंद्र होतं. नाशिकचं महत्व काय होतं? नाशिक म्हणजे गोवर्धन. नाशिकच्या सातवाहन काळामध्ये नाशिकपेक्षा महत्वाचं उपराजधानीचं केंद्र कुठलं होतं तर ते गोवर्धन होतं. गोवर्धन म्हणजे कुठलं तर गंगापूर, महात्मा आपला सोमेश्वर पासून थोडं पुढे गेला ते गंगापूर गाव आहे, त्याच्या बाजूलाच असलेलं जे गाव आहे ते गोवर्धन आहे. ही सातवाहनांची उपराजधानी आहे. हे कुठं मिळालं माहिती? हे पण त्या लेण्यावरच मिळालं. त्या लेण्यावर एका लेखामध्ये असं लिहिलेलं आहे का सातवाहनांच्या काळामध्ये ह्या लेण्यांमध्ये राहणारे जे बौद्ध भिक्खू आहे, नाशिकचं पावसाचं रेशो खूप आहे, आजही खूप आहे इतर जिल्ह्याच्या तुलनेने. तेव्हा तो प्रचंड होता. म्हणजे आपल्या आजूबाजू आमचेच आई बाबा सांगतात की एकदा नाशिकला पाऊस सुरू झाला की तो 4 महिने थांबत नव्हता, इतका पाऊस यायचा. त्याच्या आधी तर खूप पाऊस नाशिकला होता. अशा काळामध्ये बौद्ध भिक्खूंना भिक्षा मागण्यासाठी आणि प्रचारासाठी जाणं शक्यच नव्हतं. मग त्या 4 महिन्या वर्षवासाच्या काळामध्ये त्यांच्या जेवणाचा आणि इतर खर्च कसा भागेल, तर त्यासाठी सातवाहनांच्या शासकांनी ज्या गोवर्धनाचा आपण उल्लेख केला त्या गोवर्धनामध्ये श्रेणी होत्या. व्यापारी श्रेणी म्हणजे आताच्या व्यापाऱ्यांच्या संघटना. तैलीय श्रेणी होती, तेलाचा व्यापार करणार होता. आणखी एक श्रेणी होती, त्याला काय दिलं 4000 कारशापर म्हणजे रुपये. या संख्येत थोडं मग पुढं होईल, पण काही रुपये त्यांच्याकडे दिले. कशाला दिले? मग दूरदृष्टी बघा. म्हणजे त्या काळच्या लोकांची दूरदृष्टी बघायची. त्यांना वाटलं तर ते डायरेक्ट बौद्ध भिक्खूंना देऊ शकले असते का हे घ्या आणि तुमचा उपजीविका त्या 4 महिन्याच्या ह्याच्यात करा. तसं नाही केलं. केले असते तर संपलं असतं. त्यांनी काय केलं? त्यांनी ते पैसे त्या व्यापाऱ्यांना दिले, त्या व्यापारी श्रेणीला, आणि त्यांना सांगितलं हे तुम्ही तुमच्या व्यापारात गुंतवा. 2 गोष्टी झाल्या. एक, व्यापाऱ्याला भांडवल मिळालं,
त्या श्रेणींची कमिटमेंट वाढली, राजावरचा विश्वास वाढला. आणि तिसरी गोष्ट, त्यांनी काय करायचं होतं की त्या श्रेणी त्या रुपयांमधून वर्षभर व्यापार केल्यानंतर जो नफा येईल त्याच्या व्याजातून या बौद्ध भिक्खूंना त्या ठिकाणी त्यांच्या 4 महिन्याच्या काळामध्ये अन्नधान्यासाठी पैसे कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची जी पद्धत होती, ही कुठं आली? ही नाशिकलाच आली. नाशिकची लोक राजे हे फक्त लढाई करण्यात प्रवीण नव्हते, व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा प्रवीण नव्हते. हे त्यातलं मुख्य उदाहरण. आता आपण खूप MBA BBA करतो, मॅनेजमेंट करतो, तेव्हा MBA कॉलेज नव्हतं, पण तरी सुद्धा ते म्हणून राजे झाले. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सलग 400 वर्ष राज्य करणारा कुठला शासक असेल तर तो म्हणजे सातवाहन शासक आहे. आणि तो उगाच राजा नाही केला. ते का केलं तर याच्यामुळे केलं. आणखी एक गोष्ट, ह्या लेण्यांमधील शासक जो आहे सातवाहन, भारतामध्ये मला जितकी माहिती, कदाचित कमी जास्ती होईल, आतापर्यंत मी जे अभ्यास करतो त्याच्यामध्ये पुरुष शासकांनी आपल्या राणीसाठी किंवा स्त्रियांसाठी काही मॉन्युमेंट्स बनवलेत, काही स्मारक बनवलेत. जसं उदाहरणार्थ शहाजहाननी ताजमहल बनवला किंवा अनेक वाटे त्याच्यात वाद जरी असला तरी स्मारक बनवली. प्राचीन काळातली नागनिका राणी ही अशी एकमेव राणी होती जिने तिच्या पतीसाठी किंवा एका पुरुषासाठी, तिच्या आप्तसख्यांसाठी नाणेघाटचं लेण्यांच्या रूपी स्मारक बनवले. दुसरे उदाहरण आपल्याला आता गुजरात मधल्या पाटण या ठिकाणी त्या राणीच्या राणी की बाव ज्याला म्हणतो ती बनवली. असे 2 स्मारक आपल्याला त्या ठिकाणी असलेले त्या ठिकाणी दिसून येते. हे वैशिष्ट्य म्हणजे भारतामध्ये आपल्या आप्तसख्यांसाठी स्मारक बनवणारी पहिली स्त्री जर कुठली असेल तर ती नाशिकची आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, या लेण्यांचा जर बारीक अभ्यास केला त्यातल्या असलेल्या शिलालेखांचा, तर जवळजवळ 10 अशा स्त्री शासिका आहेत ज्यांनी लेणी बनवल्या. बौद्ध धर्माच्या लेण्या मदत करणाऱ्या स्त्री शासिका ह्या पण नाशिकला सापडतात. नाशिकमध्ये स्त्रियांचा सन्मान किती होता तर त्याचं उदाहरण गौतमीपुत्र सातकर्णीच्या नावामधून होतं. त्याने त्याच्या नावाच्या आधीच आईचं नाव लावलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की नाशिकमध्ये असलेल्या स्त्रीप्रधान संस्कृतीचा जो प्रभाव आहे त्याचंही ते उत्तम उदाहरण. स्त्रियांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीचं स्थान, उलट त्याच्या एक आधी एक पायरी पुढं असं स्थान देणारं सुद्धा हे नाशिक एकमेव शहर आहे. आणि त्याचा सगळ्यात प्राचीन पुरावा आपल्याकडं नाशिकमध्ये आहे. तेव्हा नाशिक हे अनेक अंगाने अतिशय महत्वाचं असं शहर आहे.